तर सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांना प्रति आव्हान दिले। 17 तारखेला तुम्ही सांगाल त्या ठिकाणी चर्चेला तयार आहोत असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं। अजितदादांशी नंतर भिडा, हिम्मत असेल तर आधी आमच्याशी भिडा असं सूरज चव्हाण म्हणाले। दरम्यान मी माझ्या आयटी रिटर्नच्या कॉपी जाणते, तुम्ही डिटेल्स आणा असं दमानिया यांनी अजित पवारांना आव्हान दिलं होतं। 17 तारखेला परत येते। 17 तारखेला परत आल्यावर हिम्मत असेल तर तुमच्या मालकांना पाठवा आणि तुमचे ते मालक अजित पवार त्यांनी त्यांची संपत्ती दाखवावी, मी माझी दाखवायला तयार आहे, माझा पासपोर्ट दाखवायला तयार आहे, माझे ITR रिटर्न्स दाखवायला तयार आहे आणि एकदाचा ना होऊन जाऊन दे। लंडनमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हान देणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका, रिचार्जवर चालणाऱ्या बाई म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे त्या अंजली दमानियाला मी खुलं आव्हान देतो। 17 तारखेला तुम्ही सांगाल त्या प्लॅटफॉर्मवरती मी तुमच्यासोबत चर्चेला तयार आहे। तुमच्या ज्या परदेशवाऱ्या होत आहेत त्याचे स्पॉन्सर, तुमचं जे उत्पन्नाचा स्रोत आहे तेही आपण घेऊ। अजितदादाशी नंतर भिडू, आधी आमच्याशी तुम्ही भिडा। तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही सुद्धा त्या चर्चेला यावं।